मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सुरुवात करूया आजच्या टॉप 10 घडामोडींना। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या 4 महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते। त्यानंतर आता राज्य निवडणुका आयोग सक्रिय झाला आहे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। निवडणुका आयोगाने कार्यवाही सुरू केली आहे। आयोगाने या निवडणुकांच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा अशा सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत। राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत। तसेच 1.5 कोटीहून अधिक रेशन कार्डांची ई-केवायसी प्रलंबित आहे। आधार लिंकसाठी केंद्र सरकारच्या ई-केवायसी मोहिमेनुसार राज्यातील 17.95 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत। मुंबईतील सर्वातील 4.80 लाख तर ठाण्यातील 1.35 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत। राज्यातील एकूण 6.85 कोटीपैकी 5.20 कोटींची ई-केवायसी पूर्ण झाला आहे। बेस्टकडून 9 मे पासून तिकीट दर वाढवण्यात आला आहे। त्यामुळे बेस्टच्या उत्पादनात वाढ झाली। मात्र अवघ्या 3 दिवसात 4000 प्रवासी घटले आहेत। बेस्टने किमान भाड्यात दुप्पट वाढ केली। त्यामुळे सामान्य प्रवाशांना 5 ऐवजी 10 रुपये मोजावे लागत आहेत, तर एसी बससाठी 6 रुपयांऐवजी 12 रुपये खर्च करावे लागत आहेत। या भाडेवाढीमुळे बेस्टच्या तिजोरीत वाढ झाली आहे। आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि सातारा जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे। अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा कोकण आणि परिसरावर चक्रवारे वाहत आहे। पश्चिम बंगालपासून झारखंड, विदर्भ, तेलंगणा ते रायलीपर्यंत तसेच विदर्भापासून मराठवाडा, कर्नाटक ते केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचे पट्टा सक्रिय आहे। राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी महाराष्ट्र शासनाने काही कठोर नियमावली लागू केली आहे। नुकत्याच बदलापूर येथे एका लहान मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे आणि त्याचे फुटेज किमान 1 महिने जपून ठेवावे असे आवश्यक आहे। यासोबतच पूर्व प्राथमिक ते इयत्ता 6वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शक्य असल्यास महिला शिक्षकाची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। राज्य सरकारने मराठा बांधवांना एसबीसी कायद्याअंतर्गत दिलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली अनेक महिने न्यायालयात प्रलंबित आहे। त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकले आहे। याची गंभीर दखल आता सुप्रीम कोर्टाने घेतली। मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेऊन त्यात तात्काळ हात वेगळा करा असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाला दिले आहेत। राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी। पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या तसेच मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी ही बातमी विशेष महत्त्वाची ठरणार आहे। या नवीन प्रकल्पांतर्गत कर्जत पनवेलला जोडणारा 4था रेल्वे मार्ग तयार करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे। राज्याच्या पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता गृह विभागाने पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिले आहेत। महाराष्ट्र शासनाचे गृह विभागाकडून सदर राजपत्राद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली। मात्र त्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबलला काही नियम आणि अटींची पूर्तता करणे बंधनकारक असणार आहे। सोबतच 7 वर्ष सेवा पूर्ण केलेला आणि गुन्हा अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक येथील 6 आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण व परीक्षा उत्तीर्ण असलेले गरजेचे आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठी तणावाची परिस्थिती निर्माण होऊन 2 राष्ट्रांमध्ये युद्धविराम पाहायला मिळाला। त्यानंतर ही युद्धजन्य परिस्थिती अधिक वाढू नये म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत या युद्धाला विराम लागला असे ट्विट केले। त्यानंतर आता ट्रम्प यांनी कातारमधील युद्धजकांना भेटीत भारतात ॲपल कंपन्या न उभारण्याचा सल्ला ॲपलचे CEO टॉम कुक यांना दिला। दरम्यान ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे ॲपलच्या भारतातील उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकमधील मिरवणुकीत कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकवण्यात आले। या प्रकाराची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। पुण्यात माध्यमांशी बोलत असताना याबाबतचा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला। त्यावर ते म्हणाले, आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी याबाबत बोलणे झाले असून पडळकर यांनी पोलिसांना याबाबतची माहिती द्यावी।
असे सांगितले। या प्रकरणावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे। लॉरेन्स बिश्नोई सारख्या गुंडांचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही। ज्यांनी फलक झळकावले त्यावर कारवाई नक्कीच होईल।